श्री स्वामी समर्थ. कधीकधी एखाद्या माणसाचा चेहरा पाहून आपण म्हणतो, किती आनंदी व्यक्ती आहे ही. पण त्या हसऱ्या चेहऱ्यामागे किती मोठी गोष्ट लपलेली आहे हे फक्त त्या व्यक्तीलाच माहीत असतं. आजचा हा स्वामी संदेश त्या प्रत्येक भक्तासाठी आहे, जो सगळ्यांना हसवतो पण स्वतःच्या दुःखावर शांतपणे पडदा टाकतो. त्या प्रत्येकासाठी जो घरात सगळ्यांची काळजी घेतो, सगळ्यांना आधार देतो, पण स्वतःच्या मनाला विचारायलाही वेळ देत नाही, मी खरंच ठीक आहे का? भक्तांनो, आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐका, कारण कदाचित स्वामी आज तुमच्या मनात दडलेल्या त्या भावनेशी बोलणार आहेत. श्री स्वामी समर्थ. भक्त हो, आपण अनेकदा आयुष्यात एक सवय लावून घेतो, सगळ्यांसमोर ठीक असल्याचं दाखवण्याची. कोणी विचारलं काय चाललंय, तर आपण हसून उत्तर देतो, सगळं छान आहे. पण मनाच्या एका कोपऱ्यात कितीतरी प्रश्न असतात, कितीतरी आठवणी असतात, कितीतरी न सांगितलेल्या गोष्टी असतात. काही वेदना अशा असतात ज्या डोळ्यात दिसत नाहीत, त्या फक्त मनाला जाणवतात. एखादी व्यक्ती दिवसभर हसत असेल, लोकांमध्ये मिसळत असेल, सगळ्यांना आनंद देत असेल, याचा अर्थ असा नाही की तिच्या मनात काहीच दुःख नाही. कधीकधी सर्वात जास्त हसणारे लोक सगळ्यात जास्त काहीतरी सहन करत असतात. भक्तांनो, स्वामी सांगतात, माझ्या लेकरा, माझं खोटं हसू मला दिसत नाही असं समजू नकोस. तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद नाही, तर तुझ्या मनातील सत्य मला दिसतं. तुम्ही किती वेळा स्वतःला समजावलं असेल, मी मजबूत आहे. किती वेळा मनातील गोष्ट मनातच ठेवल्या असतील, कारण कोणाला सांगावं हेच समजत नसेल. कधी कधी आयुष्यात अशी माणसं येतात ज्यांना आपण आपलं मानतो, पण आपल्या शांतते मागचे वेदना ते समजू शकत नाहीत. पण भक्तांनो, स्वामींच्या नजरेपासून काहीही लपलेलं नाही. तुमच्या मनातला प्रत्येक विचार, तुमच्या डोळ्यातला प्रत्येक भाव, तुमच्या न बोललेल्या भावना स्वामी जाणतात. आज हा संदेश ऐकताना जर तुमच्या मनात एखादी गोष्ट असेल जी तुम्ही कोणालाही सांगू शकला नाही, तर एकदा मनापासून कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. कारण ही फक्त कमेंट नाही, हा तुमचा स्वामींशी जोडलेला विश्वास आहे. पुढे आपण जाणून घेणार आहोत, स्वामी त्या भक्ताला काय सांगतात जो स्वतःच्या वेदना लपवून इतरांच्या चेहऱ्यावर हसू आणतो. स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक नक्की करा. भक्तांनो, काही लोकांची एक वेगळीच गोष्ट असते. ते स्वतःच्या आयुष्यात कितीही अडचणी असल्या तरी दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद देण्याचा प्रयत्न करतात. कुणी दुःखी असेल तर त्याला धीर देतात, कुणाला गरज असेल तर मदतीचा हात देतात. पण जेव्हा त्यांच्या मनाला आधाराची गरज असते, तेव्हा ते स्वतःशी शांतपणे बोलत असतात. कारण त्यांना वाटतं, माझ्यामुळे कोणाला त्रास नको, माझ्या भावना सांगून काय उपयोग, सगळ्यांचे प्रश्न आहेत, माझेही मीच सांभाळेन. पण भक्तांनो, स्वामींचा संदेश आहे, तुमचं मनही महत्त्वाचं आहे. तुम्ही इतरांसाठी जसे प्रेमाने उभे राहतात, तसंच स्वतःच्या मनासाठीही थोडा वेळ काढा. कारण ज्या मनाने सगळ्यांना आधार दिला, त्या मनालाही कधीकधी प्रेमाची गरज असते. आपण आयुष्यात अनेक भूमिका निभावत असतो. कुणासाठी मुलगा किंवा मुलगी, कुणासाठी मित्र मैत्रिणी, कुणासाठी कुटुंबाचा आधार, कुणासाठी आनंदाचं कारण. पण या सगळ्या भूमिकांमध्ये आपण स्वतःला विसरून जातो. आपल्या मनात किती भावना आहेत हे आपणच अनेकदा दुर्लक्षित करतो. भक्तांनो, स्वामी सांगतात, तू जसा आहेस तसा मला स्वीकार आहे. तुला प्रत्येक वेळी हसतमुख दिसण्याची गरज नाही. कधी थकलास तर थांब, कधी मन भरून आलं तर अश्रूंना वाट दे. कारण भावना लपवल्याने वेदना संपत नाहीत, त्या फक्त मनाच्या एका कोपऱ्यात जमा होत राहतात आणि एक दिवस ते मन फक्त शांततेची अपेक्षा करतं.
म्हणून आजपासून स्वतःला एक वचन द्या की तुम्ही तुमच्या मनाचा आवाज ऐकाल. लोकांना खुश ठेवताना स्वतःच्या आनंदाला विसरणार नाही. कारण स्वामींना तुमचा फक्त चेहरा आनंदी पाहायचा नाही, तर तुमचं मनही शांत पाहायचं आहे. काही वेळा आपण विचार करतो, माझ्या आयुष्यात इतकी परीक्षा का? पण स्वामींचा मार्ग नेहमी आपल्याला काहीतरी शिकवत असतो. काही अनुभव आपल्याला संयम देतात, काही अनुभव आपल्याला माणसांची ओळख करून देतात आणि काही अनुभव आपल्याला स्वतःची किंमत समजावतात. भक्तांनो, आज हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला स्वामी एकच सांगतात, तुमच्या चेहऱ्यावरचं हसू खूप सुंदर आहे, पण ते हसू मनापासून यावं, फक्त जगाला दाखवण्यासाठी नसावं. जर तुम्हाला वाटत असेल की स्वामी तुमच्या मनातील भावना जाणतात, तर कमेंटमध्ये प्रेमाने लिहा, श्री स्वामी समर्थ, आणि हा संदेश त्या व्यक्तीपर्यंत पोचवा जी सगळ्यांसाठी हसते, पण स्वतःसाठी कधी थांबत नाही. कारण कधीकधी एका प्रेमळ शब्दाची गरज असते आणि तो शब्द कोणीच आयुष्य बदलू शकतो. पुढे आपण ऐकणार आहोत स्वामी त्या भक्ताला कोणता मार्ग दाखवतात ज्याने खूप काळ स्वतःच्या भावना मनात लपवून ठेवल्या आहेत. स्वामी संदेश या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक नक्की करा. आयुष्याचा प्रवासात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही कितीही चांगले असलात तरी प्रत्येक व्यक्ती तुम्हाला समजून घेईलच असं नाही. काही लोक फक्त तुमच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहतील, पण तुमच्या शांततेमागची गोष्ट जाणून घेणार नाहीत. पण स्वामींची नजर वेगळी आहे. स्वामी तुमच्या शब्दांपेक्षा तुमच्या भावनांना ओळखतात. तुम्ही जे बोलत नाही तेही स्वामी ऐकतात. तुम्ही जे लपवता तेही स्वामी जाणतात. कधी कधी मनात प्रश्न येतो, मी इतकं प्रेम देतो, इतकं चांगलं वागतो, मग माझ्या वाट्याला त्रास का येतो? पण भक्तांनो, फुलाला सुगंध देण्यापूर्वी निसर्ग त्याला उमलण्याची संधी देतो. तसंच माणसालाही आयुष्य आणि काही अनुभव देतं, जे त्याला आतून अधिक सुंदर बनवतात. तुमच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक कठीण क्षणांना तुम्हाला काहीतरी शिकवलं आहे. कदाचित आज तुम्ही ज्या गोष्टींमुळे दुःखी आहात, उद्या त्याच गोष्टीकडे पाहून तुम्ही म्हणाल, स्वामींनी मला या अनुभवातून पुढे नेलं. म्हणून आजपासून एक गोष्ट मनात ठेवा, तुमचं हसू फक्त चेहऱ्यावर नको, जे तुमच्या मनातही असू द्या. इतरांना आनंद देताना स्वतःच्या आनंदाची काळजी घ्या, कारण तुम्हीही स्वामींच्या निर्मितीतील एक सुंदर भाग आहात. तुमची किंमत कोणाच्या शब्दांनी कमी होत नाही. तुमची किंमत स्वामींच्या आशीर्वादाने आहे. भक्तांनो, आज हा संदेश ऐकताना जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील एखादी गोष्ट आठवली असेल, जर तुम्हालाही कधी वाटलं असेल की तुम्ही हसत असाल तरी मनात काही वेगळं चालू आहे, तर आज स्वामींच्या चरणी एक शब्द अर्पण करा, श्री स्वामी समर्थ. तुमची कमेंट कोणासाठी तरी प्रेरणा बनेल. आणि जर तुम्हाला वाटत असेल की हा संदेश एखाद्या अशा व्यक्तीपर्यंत पोचायला हवा जी मनातून खूप काही ठेवून जगत आहे, तर हा व्हिडिओ शेअर करा. कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यावर पुन्हा खरं हसू येऊ शकतं. अशाच स्वामी संदेशांसाठी स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा आणि स्वामींच्या या भक्तीच्या प्रवासात आमच्यासोबत जोडले राहात. स्वामी म्हणतात, माझ्या लेकरा, तुझं मन स्वच्छ ठेव, तुझी श्रद्धा जप. तुझ्या आयुष्यात कितीही बदल झाले, पण माझी कृपा तुझ्यासोबत कायम राहील. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि समाधान देवोत.